अतिशय चांगला प्रेक्षेपण, एक चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅच कडे. इन ऍक्शन लाईव्ह. दोन विजयी संघ, एका बाजूला टीम कुसुंबी, दुसऱ्या बाजूला टीम मालसोंडी. तर स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहतोय. कोण आहे? अभिजित. स्ट्राईक एंडला सर्वेश, नॉन स्ट्राईकला अभिजित. गोलंदाजी मार्क वरतून किरण चिकणे. 4 षटकांच्या मॅचेस होतील सेकंड राऊंड पासून पुढच्या, याची दक्षता घ्यायची आहे. 2 षटरक्षक तयार सर्कलच्या बाहेर, एक सी कॉर्नर, एक लॉंग ऑफ. गेम इज ऑन. ओ पुल केलाय आणि सक्सेसफुल आहे का? यस, 1 बाउंड चेंडू जाईल डीप मिड विकेट सी कॉर्नरच्या मधून. पहिला येतोय चौकार. फलंदाज अभिजित यांच्या सर्वेच्या बॅट मधून. सॉरी, या ठिकाणी किरण चिकने थोडासा हाफ ट्रॅकल चेंडू होता आणि त्यावरती अगदी चांगला पुल फटका पाहायला मिळाला. कारण मित्रांनो, आपण ज्यावेळेस पॉवर प्लेचं षटक पाहतो ना, त्यावेळेस नक्कीच फलंदाजांकडे थोडासा ॲडव्हान्टेज जास्त असतो. त्याचं कारण खाली हवेमध्ये फटके खेळण्याची मुभा तुमच्याकडे असते. आता मात्र फील्ड प्लेसमध्ये चेंजेस नक्कीच पाहायला मिळत आहेत. सुरेख आहे. या खेळाडूकडे एक वेगळी क्वालिटी आहे. आम्ही सातत्यानं किरण बद्दल सांगत असतो मित्रांनो, की तुमच्याकडे फक्त क्वालिटी असून चालत नाही, तर तो नम्रपणा सुद्धा गरजेचा असतो. मी कित्येक खेळाडू असे पाहतो की अहंकार अंगी आला ना मित्रांनो, की आपल्या खऱ्या अर्थानं सर्वात मोठा शत्रू कोण असेल ना, तो अहंकार आहे. आणि तो अहंकार आपल्यामध्ये कधी येऊन देऊ नका. आणि तो किरण चिकणेला कधी शिवत नाहीये मित्रांनो. नम्र किरण चिकने पुन्हा एकदा वाह लॉफ्टेड केलाय. आता मात्र प्रोटेक्शन आहे, परंतु अवाक्या बाहेर समीरांची प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. परंतु इथे मात्र आणखीन एक चांगला दमदार फटका. खऱ्या अर्थानं सर्वेश याच्या माध्यमातून चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरेख सुरुवात झाली मी म्हणेन, कारण 2 चौकार आतापर्यंत सर्वेश यांच्या बॅट मधून, यांच्या भत्त्यामधून एकाच रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहेत. आता मात्र काय असेल बायडी श्वारकर. ओ फटका हवेमध्ये, झेलची संधी. ओ इथे मात्र घालवली आहे. मित्रांनो, आपण 1983 सालामध्ये जायला पाहिजे. कारण आपण जर पाहिलं सर कपिल देव सरांचा तो झेल, कित्येक पावलं जवळ जवळ 20 ॲड पाठीमागे जाऊन पकडलेला तो झेल आणि आपलं नाव कोरलं त्या लॉर्डच्या बाल्कनीमध्ये उचललेली ती ट्रॉफी. खरं तर एक वेगळा अनुभव. हो, आता झेलची संधी आहे, परंतु कोण पोहोचणार? अगदी नो मॅन्स एरियामध्ये पाठीमागे थांबण्याचा काय प्रयत्न होतोय. किरण नक्की नाराज असतील खऱ्या अर्थानं जर विचार केला तर. झेलसाठी येणं गरजेचं असतंय कारण, परंतु इथे मात्र बाउंड्री थोडासा कुठेतरी बाउंड्री मान म्हटलं जाईल की बाउंड्री केली नाही पाहिजे. या स्थितीमध्ये असताना आलेल्या 2 धाबा, या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल मात्र 12 या आकड्यावरती. टीम मालसोंडी अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र ओ फटका फसला, झेलची संधी आणि इथे मात्र विकेटचा पत्ता नाही. फलंदाज मात्र सर्वेश. बॅक टू द पॅव्हिलियन किरण चिकने. आणि नक्कीच कुठेतरी धाबा खर्ची घातल्या मी म्हणेन, परंतु अगदी म्हटलं जातं ना, यासाठीच केला होता हट्टास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटच्या चेंडूवरती आली विकेट. न्यू बॅटर सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. इंडेट नंबर 3 वरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम मालसोंडी 11 जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन असेल. गोलंदाज पियुष गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय, म्हणजेच काय तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा टाळा खोलल्याला पाहायला मिळेल. हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली घरोंदा या मैदानातून खऱ्या अर्थानं चालू असलेली ही स्पर्धा. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती आपल्याला. आता मात्र आपण पाहतोय अगदी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक
मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, अफलातून चेंडू होता. काय गती होती यार, जशी सुटावी बंदुकीतून गोळी तसा सुटलाय चेंडू हातामधून पियुषच्या. अगदी देखणं स्पीड पाहायला मिळालं आणि अगदी मी म्हणेन सबशेल अभिजित यांना फसवलंय. पाहूया पुन्हा एकदा. आता मात्र दिशा भरकटली आहे. यस, पंच सांगतील इन द वाईट कॉल. एक अवांतर धाव. आपण पाहतोय मिड विकेट बाउंड्री लाईन, त्याचबरोबर सी कॉर्नर, मिड लॉंग ऑन, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. ते मात्र क्षेत्ररक्षक 5 आपल्याला तैनात पाहायला मिळत आहेत. एक वेगळी धाटणी, थोडासा गतीमध्ये परिवर्तन आणि एक धाव कंप्लीट. पहा, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की चुकीला माफी नाही, खऱ्या अर्थानं. आणि तिथे मात्र एकीचं दुहेरीमध्ये परिवर्तन झालं आणि 2 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्येचा जर आपण आकडा पाहिला तर 15 धाबा आतापर्यंत धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला, मी म्हणेन अप्रतिम चेंडू होता. आलाय पहा, इथे 1 आणि 1च धाव. लॉंग स्टॉपला चेंडू गेलाय एका धाबेसाठी आणि खऱ्या अर्थानं पियुषकडे एक वेगळी ॲक्शन आहे आणि त्यामध्ये नक्कीच चेंडू अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला मुवमेंट करताना तर ओव्हर द पीच टाकले नाही पाहिजे, थोडंसं पाठीमागे ठेवून खेळणं गरजेचं असेल. तिथे मात्र समीर आहे, एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, अगदी ताकदभरा थ्रो हवा आहे, परंतु समीरच्या शरीर एस्टिंगला पाहिलं. 1 शॉट आहे सर. ओके, असं म्हटलं जातं ना, मेहनत केली आणि वाया गेली. इथे मात्र 2 धाबा तर धावल्या, परंतु त्यामध्ये 1 धाव शॉट आहे, म्हणजेच 1च धाव. 16 आता 1च आहे. ओके, 17 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पियुष मात्र गोलंदाजी मार्कवरतून गती परिवर्तन. हो हो, यस, फसवलं मी म्हणेन. अगदी म्हटलं जातं ना 120च्या स्पीडनी चालणारी गाडी अगदी डायरेक्ट 80वर आणली आणि इथे मात्र फलंदाजांना दिलाय चकवा. अभिजित, वाह वाह बाय वाह, काय फिनिश आहे, सुरेख आहे. पियुषची अतिशय भारदार दमदार देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 1 बाद 17 धाबा. टीम मालसोंडी फक्त 5 धाबा या षटकामध्ये खर्ची घातल्या. तर चला चला, ओव्हर क्रमांक 3 साठी कोणाला प्राचारण केलं जाते पाहायचं आहे. गोलंदाज आयुष गोलंदाजी मार्क, वेदांत आहे सॉरी, वेदांत गोलंदाजी मार्कवरती. चला, जास्त वेळ फील्ड सेटमेंटला घेऊ नका. यानंतरची होणारी मॅच JCC पिंपरी विपक्ष शिवराय ऑरियस क्रिकेट क्लब देवदेव. पिंपरी विपक्ष टीम शिवराय ऑरियस क्रिकेट क्लब देवदेव. या दोन्ही टीम्सनी आपण या ठिकाणी नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. या पहिल्या मॅचच्या इनिंग ब्रेक्समध्ये, चालू असलेल्या मॅचच्या इनिंग ब्रेक्समध्ये आपला टॉस केला जाईल, याची आपण दक्षता घ्या. टीम देवदेव टीम पिंपरी, इनिंग ब्रेक्समध्ये टॉस केला जाईल, याची आपण दक्षता घ्या.
19 धावा धावफलकावरती. 19 म्हटलं की 19 फेब्रुवारी. मित्रांनो, प्रत्येकाला आतुरता आहे येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये अर्थातच शिवजयंतीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळेल. ओ फटका फसलाय, परंतु नो मॅन्स एरियामध्ये चेंडू लँड होतो. एक धाव कंप्लीट झाले. अगदी जोरकस थ्रो करणं गरजेचं आहे, परंतु नाही. आणि इथे पहा, फलंदाजांचं लक्ष अजिबात नाही. आता मात्र इथे विकेटची संधी होऊ शकते, तर नाही. 2च धाबा कंप्लीट होत आहेत. या 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या मात्र 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. परंतु मी म्हणेन की फलंदाजांचं दुर्लक्ष आहे. खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस 18 चेंडू 24 चेंडूचे मॅच खेळतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रत्येक मोमेंटकडे आपलं बारकाईनं लक्ष असणं गरजेचं आहे. आता मात्र वेदांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून सज्ज होतील. हो, तिथे फटका नक्कीच फ्रंटला घेतला. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे समीर चकबा देतोय समीर यांना चेंडू. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आहे आणि 2 धावा सहजरित्या. परंतु इथे 2-1-2-1-2-1 असं समीकरण चाललंय. बराच वेळ झाला. इथे मात्र चौकार नाही, षटकार नाही आहे, कारण मागची पूर्णतः षटक. या षटकातील 4 चेंडू, एकही मोठा फटका आतापर्यंत फलंदाजांच्या बॅटमधून आला नाही आहे. परंतु म्हटलं जातं ना, थेंबे थेंबे तले साचे. एका दुक्का धाबेनी नक्कीच प्रयत्न चांगले चालले आहेत, परंतु एखाद मोठा फटका हवा आहे इथे. आता पुन्हा एकदा 1 आणि 1च धाबेसाठी खेळला गेलेला हा फटका अगदी कव्हरमध्ये आपण पाहतोय. 1 आणि 1च धाव. धावसंख्येला आकार. धावसंख्या 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आहे. यानंतर टीम देवदेव, टीम पिंपरी. आपण अजून एका षटकानंतर लगेचच आपला टॉस साठी यायचं आहे, याची आपण दक्षता घ्या. गती परिवर्तनाचा चेंडू. वा बाय वा. इथे मात्र वेदांत यांनी अगदी चांगला चेंडू हाताळला आणि इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली टीम मालसुंडी 11 संघाची मात्र 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. आणखीन एका षटकाचा खेळ मात्र इथे मार्गस्थ होणार आहे आणि त्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धाबांची लयलूट केली जाईल. कारण मागची मॅच जर आपण टीम कुसुंबीची पाहिली तर विदाऊट लॉस इथे मात्र ती मॅच जिंकले. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं अगदी सलामीवीरांनी बहारदार खेळ केला होता. त्यासाठी नक्कीच इथे टीम मालसुंडीला अजूनही 10-15 धाबा कमसे कम 40 कडे जाण्याचा प्रयत्न टीम मालसुंडीने करणं गरजेचं असेल. परंतु येणारं षटक मात्र सचिन मोर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. एक अनुभव खऱ्या अर्थानं जर विचार केला सचिन मोरेंच्या बाबतीत तर जवळजवळ 25 वर्ष आपण सचिन मोरे यांना क्रिकेट खेळताना पाहतो टीम कुसुंबी संघासाठी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. खऱ्या अर्थानं नक्कीच म्हणेन, कारण आता रिटायरमेंटचं वय झालंय, परंतु अजूनही अतिशय चांगली देखणी कामगिरी सचिन यांच्या माध्यमातून सातत्यपूर्व झाले. स्ट्राईक एंडला मात्र आपण सुमित यांना पाहतोय. ओ इथे झेलची संधी आहे, काय घडेल. ओ थोडासा शॉट नक्कीच, परंतु त्या दरम्यान दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि आणखीन एक संधी नक्कीच गमावली मी म्हणेन. कारण आपण सातत्यानं जर पाहिलं तर मगाशी सचिन यांच्याबद्दल चर्चा करत असताना त्यांचं मत एक नक्कीच आपल्याला जाणून घेता आलं की आतापर्यंतचा ऑल रेकॉर्ड आहे की माझ्या षटकामध्ये कम से कम 1 झेल तरी माझ्या टीमने आतापर्यंत सोडला आहे आणि ती परंपरा या षटकामध्ये सुद्धा अखंडित राहिली म्हणेन. वाह व्हॉट अ डिलिव्हरी यार, अफलातून आहे, सुरेख अप्रतिम. इथे मात्र सचिन मोरे यांच्या माध्यमातून चेंडू हाताळला आहे. अगदी खऱ्या अर्थानं तरुणांना लाजवेल असे कामगिरी सातत्यानं सचिन यांच्या माध्यमातून झाले आणि आता मात्र शेवटचं षटक दिलं. एक जबाबदारी मोठी आहे आणि ती जबाबदारी पेलत असताना सचिन मोरे पुन्हा एकदा पहा. वाह काय सुरेख चेंडू आहे यार, अफलातून आहे. सुमित यांना काही समजत नाही आहे, परंतु एक कॅल्क्युलेशन सुमित यांनी डोक्यात घेतलं पाहिजे की मला चेंडूच्या लाईनपर्यंत जायचं आहे. अगदी या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला फक्त व्ही मध्ये समोरच्या दिशेला खेळायचं आहे, त्यासाठी तुम्हाला चेंडूच्या लाईनमध्ये जावं लागेल, अगदी समोर फटके खेळावे लागतील. कारण मित्रांनो नॉकआउट स्पर्धा खेळतोय.
खोदून काढलाय, सुरेख आहे, परंतु ओ इथे मात्र चुकी झाली आहे. षटकातील नंबर 2चा सुटलेला झेल आहे आणि त्यावरती आल्या 2 धावा. पहा 2 झेल सुटले, त्यामध्ये 2-2 धावा. 29 धावा. कॅचेस विन द मॅचेस का म्हणतात पहा, तिथे अगदी मिड विकेटला एक झेल सोडला, तिथे 2 धावा आल्या. आत्ता झेल सोडला, 2 धावा आल्या. म्हणजे गोलंदाजांनी करावं तरी काय, हा प्रश्न आहे. कारण मित्रांनो, प्रत्येक चेंडू डॉट तर टाकू शकत नाहीये, कारण समोरचा बॅट्समन बॅट घेऊन आलाय, ती फक्त शो साठी नाही आहे. पुन्हा लॉफ्टेड केलाय, परंतु आताही नो मॅन्स एरियामध्ये लँड होणार का? आणि हो, नो मॅन्स एरियामध्ये लँड झालाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या, आणखीन एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्रा. यस, 2+1. चला, टीम पिंपरी, टीम देवदेव, टॉस साठी आपण हजर राहायचंय. टीम आयोजन समिती, आपण त्यांना ब्रेझर द्यायचे. चला चला, दोन्ही कर्णधार आपण या. 32 ऑन स्कोर बोर्ड, 32 धावा. आणि मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सचिन मोरे खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा तर केलीच आहे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकांची न लाभलेली साथ असं म्हणायला हरकत नाही. पाहूया. व्हॉट डिलिव्हरी, अगदी सटीक ब्लॉक होल. आणि या ठिकाणी मात्र किरण चिकनेचं कॅल्क्युलेशन क्रिकेट पहा. इथे मात्र 1 धाव नक्की अर्जित होईल, विकेटचं पतन असेल, परंतु एका धाब्याच्या अंती आपण जर विचार केला तर 33 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि 34 धाब्यांचा भान असेल या ठिकाणी टीम श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबीला. चला, पुढचा टॉस. आणि मी भरत जाधव सरांना विनंती करेन, आपण पुढचा टॉस घ्या. थँक्यू सो मच गणेश शिंदे सर. टॉस केला जाईल. मी विनंती करतो माननीय आदरणीय श्रीकांतजी चिकणे साहेब, तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करूयात. एका बाजूला JCC पिंपरी, तर दुसऱ्या बाजूला शिवराय वॉरियर्स क्रिकेट क्लब देवदेव, असा हा पुढील मॅचचा टॉस आपण टॉस का बॉस कक्षामध्ये घेत आहोत. जावळी तालुका, वारसा परंपरेचा, वारसा लोककलेचा, वारसा संस्कृतीचा, आणि हा वारसा जपणारी स्पर्धा श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबे आयोजित श्री काळेश्वरी चषक 2026 हा जपलेला आहे खऱ्या अर्थाने आमच्या कुसुंबे गावच्या ग्रामस्थांनी. पुढील मॅचचा टॉस केला जातो. JCC पिंपरी संघाचे कर्णधार आणि शिवराय वॉरियर्स क्रिकेट क्लब देवदेव, दोन्ही कर्णधार आमच्यासोबत टॉस्का बॉसमध्ये जोडलेत. मी विनंती करतो श्रीकांत दादांना, तुमच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस घेऊयात. पिंपरी संघाचे कर्णधार प्लीज, मी विनंती करतो थोडं स्पीडअप घ्यायचं आहे दादा. पिंपरी संघाचे कर्णधार दादा, जवळ थोडंसं धावत यायचं आहे. अभिषेक प्लीज फास्ट आहे. टॉस केला जाईल JCC पिंपरी विरुद्ध शिवराय वॉरियर्स क्रिकेट क्लब देवदेव. कोणाचा कॉल असेल? पिंपरी संघाचा कॉल आहे दादा. स्विंग दी कॉइन.
छापा इज अ कॉल आणि छापा पडलेला आहे. नाणेफेक जिंकले पिंपरी संघाने. अभिषेक टॉस जिंकलाय. आई काळेश्वरीने नाणेफेकीचा कॉल तुझ्या बाजूने दिलाय. आज हेअरस्टाईल खूप छान आहे, तुझं ड्रेसिंग खूप छान आहे, परंतु इथे खेळावं लागेल कारण की ही परंपरा जपणारी स्पर्धा आहे. पर्व 4 आहे. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? बॅटिंग साहेबांनी तुला हार्दिक पांड्याचं नाव दिलंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुला. तुझा लुक पण डिझर्व करतोय. बॅटिंगचा निर्णय घेऊन काय एक धावा सेट करू शकतो की इथे आपल्याला डिपेंडिंगसाठी पॉवरफुल त्या धावा राहतील? 50 ते 60 प्लस करायचा प्रयत्न करू. आज शुक्रवार आहे. आज प्लेइंग 11 आज लुकिंग व्हेरी वेल. काय नाही सहज. ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. मी दादांच्याकडे येतो. दादा, नाणेफेक जिंकून तुमचा निर्णय काय राहिला असता? आमची पण फलंदाजीच होती, पण ठीक आहे, आम्हाला नाही आलेला निर्णय, पण आम्ही त्याला हे करू. नक्कीच आपण हे पाहताय पर्व 4थं पर्व आहे. चांगल्या पद्धतीने आयोजन केले. आयोजनाबद्दल आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम तर कुसुंबी गावाचे खूप खूप आभार की ज्यांनी आम्हाला त्यांच्या टुर्नामेंट्समध्ये एक संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे 100%. आणि आयोजन तर खूप उत्तम आहे, कारण का जो ब्रेझर घातलेला आहे मी हे पहिल्यांदा फर्स्ट टाईम घातलेला आहे क्रिकेटच्या बाबतीमध्ये. त्यामुळे नवीन नवीन काहीतरी नियोजन करतायत ना, त्यासाठी खूपच छान वाटतं. थँक्यू सो व्हेरी मच दादा. तुम्हा दोघांना देऊयात शुभेच्छा. दोन्ही संघांना देखील देऊयात शुभेच्छा. थँक्यू सो व्हेरी मच. पिंपरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे या मॅचच्या पाठलागासाठी तुमच्यासोबत जोडलेत गणेश शिंदे सर. प्लीज सर, वेलकम. थँक्यू. थँक्यू. या ठिकाणी आपण टॉस का बॉसच्या ठिकाणी भरत जाधव सरांना ऐकत होतो. तर जाऊया मॅचकडे रुख करत असताना आपण पाहतोय 34 धावांचं ना. ओ हो, काय घडलंय? तर इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र संदेश परतीच्या बावली गोल्डन डक. इथं जोरकस खेळायचा होता फटका, परंतु मात्र बॅटची एज लागते. आणि खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की कालच्या पुण्यावरती आज जगता येत नाहीये. तेच खऱ्या अर्थानं खरं ठरलंय, कारण मागची मॅच विदाऊट लॉस विन होता आणि आता मात्र सुरुवात होण्याआधीच मात्र एक फलंदाज तंबूच्या दिशेने परततायत. हॅलो, सचिन पाटील यांच्याकडून गोलंदाज मात्र आदित्य याला मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. हॅलो, तर इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त झाले आणि त्यानंतर फलंदाज मात्र इनेट नंबर 3 ला समीर चिकणे दाखल झालेत. गोलंदाज मात्र आदित्य. ओ, आणखीन एक बा. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं की इथे मात्र रंगत कधी संपत नसते मित्रांनो. जरी आम्ही धावा कमी केल्या असल्या तरी त्या डिफेंड करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. ही ते मात्र टीम मालसुंडी दाखवून देते. पहिले 2 चेंडू मात्र या येणाऱ्या पुढच्या 22 चेंडूचा काय रिझल्ट असेल ते दाखवणारे आहेत. परंतु खऱ्या अर्थानं जोपर्यंत किरण चिकणे मैदानामध्ये आहेत तोपर्यंत मात्र टीम खऱ्या अर्थानं कुसुंबी इथे थोडासा रिलॅक्स करणार आहे. आणि किरण मात्र नक्कीच कोणती मॅच सहजासहजी सोडत नाही आहे. ओ, पुन्हा एकदा मी स्टँडिंग फटका. समीर. ओ माय गॉड, इथे काय घडतंय? तर आदित्य, अगदी मी तर म्हणेन की तुम्हाला काय फटके खेळायचेच आहेत का असा मोठा प्रश्न आहे. परंतु इथे काय घडलंय तर 2 महत्वाच्या विकेट्स टीम काळेश्वरी 11 कुसुंबी इथे परतीच्या बावली परतल्यात. खऱ्या अर्थानं आदित्यने आपली कामगिरी चोख बजावली मी म्हणेन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत, परंतु हरकत नाही आहे. खरं पाहिलं गेलं तर आणखीन एक जवळजवळ 5 ते 6 क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजी टीम कुसुंबी संघामध्ये आहे. मॅच खऱ्या अर्थानं आता वेगळ्या
मूडवरती आहे. पाहिलं गेलं ना तर टीम मालसोंडी संघाने नक्कीच इथे मात्र इन ठेवलंय आपल्या संघाला. परंतु खरं पाहिलं गेलं तर आता सर्वांच्या नजरा असतील अगदी गावापर्यंत. खऱ्या अर्थानं कुसुंबी गावामध्ये सुद्धा ही मॅच इन ॲक्शन लाईव्ह पाहिली जात असेल आणि खऱ्या अर्थानं किरण चिकणे कशा प्रकारचा खेळ करतील यावरती खूप सारं निर्भर आहे. सचिन मोरे ऑन स्ट्राईक, थोडंसं थांबून खेळावं लागेल. इथे मात्र वेगळ्या धाटणीचा प्लेसमेंट पाहायला मिळाला. चेंडू मात्र थोडासा मुवमेंट पाहायला मिळाली पडल्यानंतर अगदी इन स्विंग. श्री गणेश झाला मी म्हणेन. अगदी मला वाटते चौथ्या चेंडूवरती एक धाव आले. आता खऱ्या अर्थानं किरण चिकणे यांची जबाबदारी खूप मोठी वाढली, कारण कोणताही खराब फटका खेळून बाद व्हायचं नाही. अगदी जर किरण चिकणेची इथे विकेट टीम मालसोंडीने जर मिळवली ना तर जवळजवळ 50% पेक्षा जास्त मॅच आपल्या खिशामध्ये घालणार आहेत. परंतु किरणला वेट अँड वॉचमध्ये खेळावं लागेल. वा व्हॉट अ शॉट आहे, अफलातून आहे. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर फिरवली आणि त्यानंतर आपली बॉडी पूर्णतः मोमेंट ऑन साईडला पाहायला मिळाली आणि एक देखणा फटका. कारण बऱ्याचदा हा फटका मात्र फाईन लेग रिझनमध्ये जात असतो. परंतु किरण चिकणे मागच्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं ना तर असाच एक शॉर्ट पूल पाहायला मिळाला होता. अगदी कॅल्क्युलेशन म्हटलं जातं ना, जसं दोरी धरली जाते ना ती अगदी नजरेमध्ये दोरी धरलेली आहे किरण चिकणे यांच्या. आणि मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून आलेला हा एक देखणा चौकार. यस, इथे मात्र मोठा फटका सजलाय आउट ऑफ द फार. डासिंग अगदी देखणा सुरेख जे बनलेलं होतं प्रेशर त्याला अगदी फेकून दिलं मी म्हणेन. किरण चिकणे उगाचच नाही, एखाद्या नावाच्या मागं वलय निर्माण होत मित्रांनो. हे नाव मोठं करण्यासाठी ना अगदी परिश्रम मोठे करावे लागलेले असतात. अगदी म्हटलं जातं ना की मेहनतीला परिसीमा उरलेली नसते. कारण उगाचच मित्रांनो एखाद्या खेळाडूचं नाव मोठं होत नाही की आज ह्याला एक मॅच खेळला आणि माझं नाव झालं, असं कधी होत नाही आहे. त्यासाठी अपार मेहनत, कारण क्रिकेट हा गेम प्रॅक्टिस गेम आहे. तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते आणि ते किरण चिकणे यांनी दाखवून दिलं. ॲज अ मोठा प्लेअर मोठी मॅच. कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता टीम कुसुंबी, त्यातून बाहेर काढले मी म्हणेन. आता मात्र गोलंदाजीमध्ये प्राचारण केलंय. कोण आहे बॉलर? साईनाथ यांना. खऱ्या अर्थानं ही एक जोडगोळी आहे ना, सचिन मोरे आणि किरण चिकणे ही एक बऱ्याच काळापासून खेळताना पाहायला मिळतात. काही वेळेला सलामीला आलेले पाहायला मिळतात. परंतु आता खऱ्या अर्थानं साईनाथ यांना गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. पॉवर प्लेचं षटक संपलंय. अगदी जोरकस खेळायचा होता. म्हटलं जातं ना छोटा बॉम्ब बड्डा धमाका. अगदी छोटा रनअप आहे साईनाथ यांचा, पण पेस मात्र पाहिली गेली तर अगदी देखणी आहे. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूनी सुरुवात झाली. इथे मात्र मागणी केली जाते पण नाही. सचिन मोरे यांना खऱ्या अर्थाने मी तर म्हणेन अगदी सरळ चेंडूच्या लाईन मध्ये यायला पाहिजे. आणि किरण चिकणे यांना स्ट्राईकला ना बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेत. तर या ठिकाणी मात्र काय घडलंय तर 11 धाबा. ओ माय गॉड, इथे आता मॅच वेगळ्या मूडवरती आहे. साईनाथ यांनी कमबॅक केलाय. जोश भरलाय पूर्ण टीम मालसोंडी मध्ये. सचिन मोरे कुठेतरी फुटवर्क अजिबात वापरत नाही आहेत. अगदी 3 निर्धाव चेंडू म्हणजे खऱ्या अर्थानं टीमला कुठेतरी बाकफुटला ढकलण्याचं काम झालंय मी म्हणेन. परंतु त्यातून सुद्धा मार्ग काढला गेला पाहिजे. साईनाथ यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फटका पाहत चौथा चेंडूला विकेट देऊन यस हो दुसरा अटेम्प्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं इथे मात्र टीम कुसुंबी हे 4 चेंडू खऱ्या अर्थानं खूप 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 महत्त्व देऊन जाणार आहेत. जर का इथून पुढे
किरण चिकनेने आपलं वेगळं रूप दाखवलं नाही तर खऱ्या अर्थानं टीम कुसुंबे बॅकफुटला आहे. तर इथे मात्र खऱ्या अर्थानं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पियुष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे आता 14 चेंडू 23 धावांची गरज. ओ आणखीन एक संधी आहे. इथे काय घडेल. हो पियुष बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन झालंय. सचिन पाटील यांच्याकडून साईनाथ कदम यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. पाहिजे 11 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे 23 धाबींची गरज आहे. बॉल तुमच्याकडे असतील. 13-23 समीकरण नव्याने आलंय. ओ हॅट्रिक आणि इथे मात्र हॅट्रिक क्रमांक 1 खऱ्या अर्थानं साईनाथ. इथे मात्र काय गोलंदाजी आहे यार. आपलातून अगदी इथे मात्र बक्षिसांचा वर्षाव. सचिन पाटील यांच्याकडून साईनाथ यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मित्रांनो पारितोषिक द्या फक्त अलाउन्स करू नका. तुषार यांच्याकडून 200 रुपये आमच्या कॉम बॉक्स मध्ये जमा करा. जीपेला द्या कारण ऑल ओव्हर ओल्ड मध्ये हे प्राइज आपलं जात असतं मित्रांनो. मिडल ओव्हर विथ हॅट्रिक. वा भाई वा लाजबाब. या षटकाने पूर्णतः पारडं फिरवलंय. खरं पाहिलं गेलं तर आता मात्र न्यू गोलंदाज अभिजित. ओ व्हॉट अ डिलिव्हरी यार. आपलातून अगदी ब्लॉक वॉल. किती जोशपूर्ण वातावरण झालंय पहा. खऱ्या अर्थानं अभिजित. आता मात्र किरण वरती सर्वांच्या नजरा. जिथं पाहिलं गेलं की 24 चेंडू 34 धावा अगदी सहजरित्या पार केलं जाईल आव्हान असं वाटलं होतं परंतु साईनाथ यांनी बाजी पलटवली आहे. विकेट मिडन. वा हॅट्रिक मिडन. खऱ्या अर्थानं षटक हाताळले. ओ पहा किरणवरचा दबाव वाढलाय. किरण चिकनेवरचा दबाव वाढलाय. अगदी स्पष्ट जाणीव होते आणि त्यामध्ये गोलंदाजीची धार वाढले. अभिजित गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेट असतं पहा. आपण सकाळी कॉलनी मधली मॅच पाहत होतो. अगदी 12 चेंडू 14 धावाची मॅच अगदी पॅकर्स होते परंतु ती मॅच सुद्धा पराभूत झाली. म्हणजे क्रिकेट आहे. फटका सजणार आहे अगदी समोरच्या दिसेला परंतु क्षेत्ररक्षक येतील. आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. हो 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 हो. इथे मात्र नशिबाची साथ आहे. मी म्हणेन काळी शुरीचा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही टीम कुसुंबीच्या खऱ्या अर्थानं. कारण धावा येणं खूप गरजेचं होतं कारण अतिउत्साह आला आणि तिथे थोडंसं चूक झाली. नक्की चूक जाणून बुजून कोणी करत नाहीये आणि त्यामध्ये नक्कीच आपल्याला थोडंसं हे पाहायला मिळालं. आता धावसंख्येचा एकूण जर विचार केला तर 15 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही आपल्याला 19 धाबींची गरज पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 19 धावा.
आता मात्र इथून पुढे ही मॅच टीम कुसुंबीला कारण पाहूया पुन्हा एकदा अभिजित बाचो हो आणि इथे काय घडलंय किरण शिकणे यांचे एसटी वाकवले मोठा धक्का सन्नाटा टीम कुसुंबीच्या खांब्यामध्ये कारण किरण शिकणे खरोखरच अभिजित यांचं कौतुक करायला पाहिजे यार काय गोलंदाजी जिथून साईनाथ कदम यांनी जिथून सोडलं होतं ना षटक तिथूनच पुढं मात्र अभिजित यांनी चालू केलं असं म्हणायला हरकत नाहीये कारण तो एक चौकार लागला होता परंतु तो हातातून मिसिंग झाला होता परंतु तदनंतर सुद्धा अगदी अभिजितने कमबॅक करून पुन्हा एकदा तिथे किरण शिकण्यासारख्या मोठ्या फलंदाजाला अगदी जखडून ठेवलं होतं यस्त्यांचा वेध घेतला आणि इथे माघारी पाठवले किरण शिकण्यांना टीम मालसोंडी पुन्हा एकदा हाबी होताना आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र आपण रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला 8-19 समीकरण नव्याने आलंय 8 चेंडू आणि तब्बल 19 धावा 3 षटकार मॅच ऑन होईल कोण मारेल ते षटकार ओ व्हॉट अ डिलिव्हरी आणि विकेट आहे हो आणखीन एका विकेटचं पतन खऱ्या अर्थानं तू चलमय आया वेदांत इथे मात्र एकाच चेंडूवरती माघारी परतले जातात न्यू बॅटर अभिजित कदम संदीप सचिन पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अभिजित यांच्यासाठी सुद्धा आलंय न्यू बॅटर सतीश मैदानाच्या आतमध्ये काय गती आहे यार अफलातून आहे फक्त गती नाही आहे तर त्यावरती अगदी सटीक लाईन सुद्धा ठेवली जाते चला नेक्स्ट दोन्ही टीम पुढच्या टीम पिंपरी टीम देवदेव आपण सज्ज व्हायचंय लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो कारण बराच वेळ झालाय जवळजवळ 1 वाजले आताशी चौथी मॅच चालू आहे पिंपरी ओ हॅट्रिक क्रमांक बॅक टू बॅक दुसऱ्या षटकामध्ये दुसरी नोंदवली जाते अगदी वेगळा रेकॉर्ड आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं हॅट्रिक फार दुर्मिळ आहेत परंतु टीम मालसोंडी संघाने बॅक टू बॅक 2 षटकामध्ये 2 हॅट्रिक नोंदवल्यात वेल प्लेड साईनाथ वेल प्लेड अभिजित वा बाय वा काय गोलंदाजी यार अफलातून आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 19 धावा खरं पाहिलं गेलं ना 6 चेंडू 19 आणि जवळ मला वाटते 8 फलंदाज बाद झालेत खरं पाहिलं गेलं तर जेव्हा आपल्या यजमान पदामध्ये आपण खेळतो ना त्यावेळी आयोजनाचा फार मोठा दबाव असतोच परंतु आपल्या घरच्या प्रेक्षकांचा दबाव सुद्धा खूप मोठा असतो आणि ते मात्र घडतंय असं वाटलं होतं सहजरित्या ही मॅच मात्र टीम कुसुंबी जिंकून जाईल परंतु ते साप खोटं ठरवलंय टीम मालसोंडीने आणि त्याचं कारण आहे साईनाथनं हाताळलेलं षटक आणि आता मात्र अभिजितने हाताळलेलं षटक न्यू गोलंदाज नंदू मात्र गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये शेवटच्या षटकामध्ये 8 विकेट्स मात्र आतापर्यंत तंबूच्या दिशेने परतल्यात न्यू बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात यस इथे मात्र स्ट्राईक एंडला आता मात्र संदेश स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत जवळ मला वाटतंय सगळ्या एक अजून फलंदाज बाकी आहे आता सगळ्या फलंदाजांना मात्र टीम कुसुंबीने प्रॅक्टिस दिली आहे मी म्हणेन बॅटिंगची संधी मिळाली आहे कारण पहिल्या मॅच मध्ये कोणालाच नव्हती बॅटिंग आणि या मॅच मध्ये मात्र सगळे खेळून जात आहेत काय वेगळा रेकॉर्ड नोंदवला जातो यार खरंच ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात 6-19 समीकरण चला वेळ नका घेऊ मित्रांनो टीम मालसोंडी एवढा वेळ फील्ड लावायला नाही आपल्याकडं कारण आपण फक्त 4 षटकाची मॅच खेळतोय 50 ची नाहीये मित्रांनो तर गोलंदाजी मार्कवरतून कोण आहे नंदू इथे मात्र फटका आलाय स्क्वेअर लेग तिथे शॉट सज्ज आहे 1 धाव असेल
चला परत जास्त वेळ घेता यार मित्रांनो, फील्ड लावायला जास्त वेळ नका करू प्लीज. ओ इथे मात्र पंच बळले जातील. यस, वाईट कॉल येतोय. नेक्स्ट दोन्ही टीम देवदेव टीम पिंपरी आपण सज्ज राहा. काय मॅच होती. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं कुठेतरी नक्कीच ही मॅच टीम कुसुंबी आपल्या बाजूने घेऊन जाईल, परंतु सेकंड आणि थर्ड ओव्हर मॅचला पूर्णतः कलाटणी देऊन गेले. 2 हॅट्रिक नोंदवल्या गेल्या एकाच मॅचमध्ये. आणखीन एक वाईट आहे, वेळ आमचा वाढवला जातोय. मॅच मात्र क्रिकेट आहे बा, क्रिकेट कधीही करवड बदलतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, क्रिकेटला रंग बदलणारा सरडा. अगदी सहज सोपे वाटणारे विजय असतात ना, ते कधी निघून जातात हातातून माहिती पडत नाहीये. आणि अशक्यप्राय वाटणारे विजय अगदी गल्लीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा ते साध्य झालेले पाहायला मिळालेत आपल्याला. अगदी 30 धाबा एका षटकामध्ये हव्या असताना त्या 30 धाबा सुद्धा निघाल्यात मित्रांनो. ओ काय सुरेख कमबॅक केलाय पा. 2 खराब चेंडू हाताळले, परंतु तदनंतर मात्र आलेला निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा पाहताय मित्रांनो, खऱ्या अर्थानं श्री काळेश्वरी क्रिकेट क्लब कुसुंबी आयोजित श्री काळेश्वरी चषक 2026 पर्व 4 आपल्या भेटीला आहे. बाबाराजे पुरस्कृत ही स्पर्धा. इथे अगदी पायावरती आदळला चेंडू. डी झोनमध्ये लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून अगदी चांगली कामगिरी आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, मी सातत्यानं सांगत असतो की खऱ्या अर्थानं आपल्या ह्या सातारा जिल्ह्याचं अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचं ग्रामीण क्रिकेट आहे, त्याला एक चांगल्या सुस्थितीमध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या MCA पॅनलचं, खऱ्या अर्थानं पंचांचं पॅनल आहे, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. सुरेख आहे मुवमेंट पडल्यानंतर पहा. कारण आपण ज्यावेळेस ग्रामीण क्रिकेट खेळायचो त्यावेळेस अगदी नियमामध्ये फार तफावत होती, अगदी वेगळ्या दर्जाचं क्रिकेट खेळायचो. परंतु तदनंतर मात्र आपण पाहतोय आता खऱ्या अर्थानं पंच येतात, त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी आणि शिस्तीबद्ध क्रिकेट हे खेळलं जातं आहे. ही एक औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही या मॅचमध्ये. वा सुंदर फटका आहे, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन रिझनमध्ये एकच धाब असेल. आणि इथे माहिती आहे टीम मालसुंडी संघाला आपण पूर्णतः विजयाच्या उंबरठ्यावरती अगदी विराजमान झालो आहे. या स्पर्धेमधील दुसरा विजय संपादन करण्यासाठी सज्ज झालोय याची जाणीव मात्र आहे टीम मालसुंडी 11 संघाला. अतिशय चांगली कामगिरी झाली मी म्हणेन टीम मालसुंडीची आतापर्यंत. आणि या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल आणि तोही फक्त एका धाबेसाठी. वेल प्लेड टीम मालसुंडी. अतिशय बहारदार खेळ केला मित्रांनो. अगदी सुपर से भी ऊपर, अगदी देखणं क्रिकेट इथे मात्र टीम मालसुंडीकडून पाहायला मिळालं. अगदी जबरदस्त खेळाचं प्रात्यक्षिक. आणि खऱ्या अर्थानं टीम कुसुंबीला म्हटलं जातं ना अगदी धोबी पछाड. त्याचं कारण होतं बॅक टू बॅक 2 षटकांमध्ये नोंदवल्या गेलेल्या हॅट्रिक आणि एक मात्र हॅट्रिक मिडन ओव्हर, ते म्हणजे